सगळं तोच करतो. बाळा दुधा कोण करी ते उत्पत्ती, सवे श्रीपती वाढली सगळे गुरु. आईच्या स्तनामध्ये दूध आईने निर्माण नाही केलेलं, ईश्वराने निर्माण केलेलं. त्याच्यामध्ये एक प्रमाण सांगितलेलं आहे की सगळी अक्षर जोडून भव नदी तयार पडून जाण्यासाठी एक जहाज बनवलेले ज्ञानेश्वरी. गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. श्रवणाची मिसे बैसावे म्हणजे साम्राज्य बोली सुखी नाही गांधी. आणि त्याच्यामध्ये शब्दांची जोडजोड करून नाव तयार केलेली. आणि शेवटचं सांगितलंय नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एक तरी ओबी अनुभवावी. काय करायचं आपल्या ज्ञानेश्वरीचा? काय करायचा आहे? अनुभव घ्यायचा आहे. काय अनुभव घ्यायचा आहे? हे सुद्धा अनुभव. अनुभव कुठपर्यंत माहिती का? अमृत अनुभव. एकनाथी भागवत विवेक चुडामणी अनुभवाला बिनमुटपाती देतात. कसला अनुभव? कोण घेणार आहे? अनुभव घेणारा फायदा व्हायचा अजून ते म्हणतात. अनुभव घ्यायचा आहे कोणाचा? देवाचा. आणि तू वेगळा राहून त्याचा अनुभव घेणार आहे का? आणि तू त्याचा अनुभव घ्यायला गेलो काय होशील? तू तुझं अस्तित्व संपून जाईल. पण एक स्टेप बाय स्टेप घेऊन जातात ते आपल्याला. अर्भकाचे साठी पण ते हाती धरलेली. पोपळा काढायचा, एक दांडी वाढायची म्हणजे एक होतो त्याचा. हे जसं गुरुजी गिरवून गिरवून शिकवतात संत हळूहळू. बाळाला चालवायला शिकायचं असं ताई काय करते? हळूहळू पाऊल टाकते, हळूहळू पाऊल टाकते. ती नाही चांगल्या स्पीडने जाऊ शकते. पण पोराला शिकवायचे चालायला म्हणून काय करते? ती त्याच्याप्रमाणे चालते. बालकाचे नी चाले माता जाणून पावलं. त्याच्यामध्ये शेवट सांगितलं नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एक तरी ओबी अनुभवावी. कोणती अनुभव? पहिलीच अनुभव कमीत कमी जय जय सुसंवेद्या. स्वतःच जाणणाऱ्या आत्मरूप देवा माझा तुला नमस्कार आहे. आणि असा जो नमस्कार करताना तो म्हणतो आत्मा. आता तू आत्मा नाहीस तर तू कोण आहे? देवा तुझी. आता आपलं गणेश कोणता आहे? आपल्या डोक्यातच गणपती वेगळा बसलेला आहे. आत्माच गणपती आहे. ज्या गणपतीने स्वतः जाणलं त्या आत्म्याचं नाव काय आहे? गणपती. त्याच नाव कृष्ण आहे, त्याच नाव राम आहे, त्याच नाव शिव आहे. एकच आहे पण वेगवेगळ्या रूपाने आपल्याला आलेले आहे बघायला आणि आपण त्याला पाहतो. आणि एक तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे पण तो सगळ्यांना मान्य नाही. ते म्हणतात वेदाबद्दल सांगितलं याच्यामध्ये ज्ञानेश्वरीचं सारे एक एक अक्षरात आहे माझा रमाकांत. त्याची सुरुवात आहे भगवद्गीता पूर्ण अमृत सरिता. अख्खी भगवद्गीता काय? अमृताचा सागर आहे. आता गेली भगवद्गीता इंटरनेटवर गेली. इंटरनेटवर फक्त अक्षर गेली, अमृत गेलं नाही. इंटरनेटवर मिरची गेली, मिरची हिरवी मिरची आणि पोपटी मिरची. पण त्याच्यातला हिरवीचा तिखटपणा आणि पोपटीचा कमी तिखटपणा इंटरनेटवर जात नाही. इंटरनेट काय दाखवतो? फक्त चित्र दाखवतो. त्याची गोडी चव कळते का? नाही. तसं इंटरनेटवर गेली काय गेली? भगवद्गीता गेली पण फक्त अक्षर गेली. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ती अक्षरे नव्हती, ती ब्रह्म साम्राज्य दीपिका. अर्जुना लागी चित्कळिका प्रगटविली देवी. अर्जुनासाठी काय केले देवानी? चित्कळिका प्रगटवली. म्हणजे आपल्याला नाम दिले ना, नाम. ती गॅस मधून जी ठिणगी पडते ना, ती ठिणगी म्हणजे आपल्याला नाम दिलेले. आणि इकडून ठिणगी पाठवली का त्या गॅसच्या शेगडीमध्ये बाटल्यामध्ये गॅस भरपूर आहे. तो एकदा इकडून ठिणगी ठॉक करून प्रगट होतो. तसा आपल्यामध्ये हा आपली गॅसची शेगडी आणि हा गॅसचा काय बाटला. आणि बाबांनी फक्त काय दिलेली? ब्रह्म नामाची ठिणगी दिली. ती ठिणगी टाकलं लगेच आणि बरं तो गॅस पेटन ठॉक होतोच. थोडासा बघा बारीक आवाज येतोच पेटवताय. आणि लेस भक्का जर केला तर अजून थोडा मोठा आहे. तसा ज्यावेळेला अष्टसात्विक भाव होता त्यावेळेला ती प्रक्रिया अशी आहे. भगवद्गीता पूर्ण अमृत सरिता एक एक अक्षरात आहे माझा
रमाकांत याच्यामध्ये कृष्ण आहे. कृष्ण असं वाचणाऱ्याला कधी वाटलं का मी कृष्ण पाहतो? कृष्ण एक एक अक्षरात आहे माझा रमाकांत. जो हा सगुण निर्गुण एक रुक्मिणी रमण. हा ग्रंथ म्हणजे काय? प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाची संगत आहे आपली, प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांची संगत आहे. असं एखाद्या वेळेला तरी वाटलं आपल्याला काय काम झालं समजायचं. माझ्याशी कोण बोलतात? ज्ञानेश्वर महाराज. माझ्याशी कोण बोलतात? भगवान श्रीकृष्ण. जो हा सगुण निर्गुण एक रुक्मिणी रमण. आणि ज्ञानेश्वरी कुठे नेऊन बसवणार आहे? का म्हणे ज्ञानेश्वरी आत्मपदीची सोयरी. कोणाचा सोयीर संबंध घडून आणणारी ज्ञानेश्वरी? आत्मस्वरूपाचा संबंध जोडून देणारी. आणि एकदा आत्म्याचा संबंध जोडल्या परत तो माग येत नाही. दुधाचं तूप झालं, तुपाचं परत दूध होत नाही. कारखान्यात ऊस टाकला, आता साखर झाली, आता परत दुसरा एखादा कारखाना बघून इकडून साखर टाकली का तिकडून ऊस निघाल नाही. साखरेचा मागुता जेवी ऊस न होय पंडुसुता. बुद्धिमंते ही करिता जेवी ऊस न होय पंडुसुता. साखरेचा मागुता बुद्धिमंते ही करिता जेवी ऊस न होय पंडुसुता. जसा किती हुशार माणूस असला तरी जरी साखर टाकली तर ऊस निघणार नाही. तसं एकदा तो माणूस संतांच्या संगतीत गेला आणि ब्रह्मरूप झाला तो माणूस होऊ शकत नाही. साधूचा बोध झाला तो रोहनिया ठेला. साधूचा बोध झाला आपण माणूस म्हणून जगत नाही, ब्रह्मरूप होऊन. असा अनुभव आपल्याला होतो. पण कधी होतो? भजन कीर्तन प्रवचनात होतो. आणि ते पण टाइम व्हायला लागला का नाही होत. जेवायचा टाइम झाला काल्याच्या कीर्तनाला का नाही होणार. सुटायचा टाइम झाला का नाही होणार. आपल्या मोसमनी मूडनी होणार. तसं नाही संतांचं. नाठवे गरदार तहान पळाली भूक अशी कंडिशन. तुमच्या मुलांच्या लग्नात बघा, आई वडिलांना उपवास धरावा लागत नाही, ऑटोमॅटिक उपवास होतो. ते लोकांना म्हणणार जेवलं का तू, जेवलं का तू, पण तो जेवत नाही, त्याला भूक लागत नाही. त्याला आठवण त्या दिवशी शिलाय जात नाही, सुला जात नाही, पाणी पित नाही. तो त्याला त्याची आठवणच नाही हो. तो त्या दिवशी कसा असतं माहिती का? देही असो आईसा पोटी आठवच नाही देहीच विदेही. त्या दिवशी बैलांचं बिलांचं काय घेणं देणं नाही. त्याला कीर्तनाला जायचं तर बैलांचं घेणे, पण पोराच्या लग्नाला जायचं तर बैलांच्या पुढं हे खंडी बरोबर टाकून जातो. शेजारच्या दाखव पाणी. त्याला विचारी सुद्धा नाही वरातीच्या टायमापर्यंत सुद्धा पाणी दाखवलं का नाही. कारण तो सगळं विसरून गेला. एकच लक्ष त्याचं. तसं आपलं एकच लक्ष झालं पाहिजे. तो असं लक्ष झालं पाहिजे. तरी अवधान. साखरे बाबा म्हणतात एक ले दिजे आणि मामासाहेब म्हणतात एक वार दिजे. एक वार पण आहे. आम्ही हायस्कूलला होताना तिकडे ते गुलाबाचं फुल आलं ना तर त्याचा निलाव व्हायचा. 4 आणे 8 आणे 12 आणे 1 वार, 12 आणे 2 वार, 1 रुपया. परत 1 वार चालू. एकदाच ऐका तरी अवधान एक ले दिजे किंवा 1 वार दिजे. मग सर्व सुखाशी पात्र होईल. सर्व सुख म्हणजे आत्मा भेटेल. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. संत गल्ली वळात बोलत नाही. उघड एवढं सांगतो. मग तुम्ही कुठून खिशातून आणून देणार का बाबा आत्मा? अरे तूच पहिला, मला फक्त डिक्लेअर करायचं. तूच तो एक. तुला मला काय घडवायचं नाही. माझे काय हातपाय दुखणार नाही तुला बनवताना. तू पहिलाच आहे. फक्त तुझी समज बदलली. बाबा किती सोपं सांगितलं दासबोधामध्ये. देह बुद्धी ती आत्मबुद्धी करावी. काय करायचं आपल्याला? फक्त आता आपण काय समजतोय? मी देह आहे, मी देह आहे. माझी बुद्धी काय समजते स्वतःला? बस तेवढंच काढायचं आपल्याला. देह बुद्धीच्या ऐवजी देवबुद्धी करावी, आत्मबुद्धी करावी. आणि हे करण्यासाठी कोणाच्या संगतीत बसायचंय? सदा संगती सज्जनांची. सज्जन कशाला म्हणतात? सज्जन सज्जन तो मुर्दे पाडीत असल, खाटीत खाना चालून जातात सज्जन. सज्जन कसा या? अर्जुन लढाई करत होता. छत्रपती शिवाजी महाराज कापाकापी करत होते, त्यांना सज्जन म्हणतात.
आमच्या नुसतं गणगुळ्या उघडणे त्याला संजय म्हणतो, सज्जन म्हणतो. बघा ना माऊली काय म्हणतात, हरी दिसे जनी मनी आत्मतत्वी, त्याचं नाव सज्जनी. हरी दिसे जनात वनात आत्मतत्वाची अशा माणसाची मला भेटायची गोडी, ज्ञान देवा गोडी. उलट प्रमाण केलं उघडलं ना, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी, असं ज्याला दिसते त्याच्या भेटीची मला गोडी, ज्ञान देवा गोडी. संगती आशेची गोडी, आशेची संगत व्हावी, आणि त्याचं नाव आहे सज्जन. त्याला हरी दिसे जनी वनी. आणि आपण जर गेलो का, ते शिंदे बाबा असे आणि ते गुरुजी असे, ते आरुडे बाबा असे समजायचं. आपण सज्जनाच्या संगतीत नाही, आपण खळांच्या संगतीत. त्यांच्याबरोबर राहायचं सुद्धा नाही. खळांची संगती उपयोगाची नाही. आपण अशी अपाय त्यांची. मग काय करायचं, वैष्णवी कुपत्ते टाकिली वाढून, त्यांना द्यायचं सोडून मार्यावर. कारण का आपल्याला मिळालेला गोल्डन चान्स आहे, पुन्हा मिळणार. आलेल्या गोष्टीचं संधीचं काय केलं पाहिजे, सवन केलं पाहिजे. मग त्या ज्ञानेश्वरी बद्दल म्हणतात, का म्हणे ज्ञानेश्वरी आत्मपदीची सोय. आत्म्याशी सोयी संबंध करतो ज्ञानेश्वरी वाचला. परंतु त्याच्यासाठी निष्काम सेवा घडावं लागते. निष्काम सेवा ही आपल्याला रोज सांगितले, निष्काम सेवा करा. तुळशीला रोज पाणी घाला, मग व्यवहार करा नित्याचे. रोज तुळशीला पैकी पाणी घाला, जमल्या तर अगरबत्ती लावा, फिरा, त्याचं प्रदक्षिणा करा. प्रदक्षिणा तुळशीच्या, आणि नित्याचे व्यवहार करा. का, रोज उसाला पाणी भरा, पण वर्षाकाठी पगार भेटेल. टमाटोला पाणी भरा, पैसे भेटतील. पण उसाला पाणी घातल्यानंतर कधी पैसे नाही भेटत, पूजेला कधी फुलं भेटत नाही, कधी फळं येत नाही त्याला. आणि चैत्रात उन्हात म्हटलं सावलीला बसू तर सावली भेटत. तसा हा संसार वृक्ष तुम्हाला जिथं टाकलंय, तो संसार वृक्ष हिरवागार टवटवीत ठेवा. तुम्हाला जे काम करायचं ते करा, पण जसं त्या तुळशीच्या झाडातून फळाची, फुलाची आणि सावलीची अपेक्षा करत नाही, तसा संसारात राहा. असा निरपेक्ष भाव जेव्हा निर्माण होईल, त्याला मी तुला पाहिजे ती गोष्ट ही निष्कामियांसाठी आहे. सांगता त्याचा हा जो माल ठेवलाय ना, संतांची आवडते व्हायचं असेल तर निळा म्हणे मी निष्काम परिपूर्ण आत्माराम. संत देतात, चांगला ठेवा देतात, पण कोणाला देतात? रोज गावठी गाईचं दूध अर्धा लिटर घेतो, आणि त्याच्यात थोडीशी साई तयार होती, चमच्याभर साई. त्याच्यातून तयार करता करता मग त्याच्यातून लोणी, मग तूप, आणि वर्षाच्या काठी अशी एक अर्धा पाऊण किलोची बरणी तयार होती. आणि मग उन्हाळ्यामध्ये मुलगी पण आली गावाला, आणि सून पण गावाला आली, आणि दोघी एकाच दिवशी मुंबईला निघाल्या. मग म्हातारीने लगेच बरणी काढली आणि सुनाला दिली. आहे का नाही? सुनाला देईल का नाही? लिखत दोघी निघाल्या, पहिली सुनाला देईल का नाही? नाही देणार, सुनाला त्रास होईल म्हणून नाही देणार. काली केल्या देणार, तिच्याशी काहीतरी तिचा संबंध आहे. तसा संत दर्शनी आलाप, संतांशी काहीतरी संबंध जोडावा लागतो. तनु मनु जीवे चरणाशी लागावी. आणि आम्ही लय बाबांचं केलं, सगळं गेलं कचऱ्याला गेलं, खाक झाली त्याची जोड. अगर्वता करावी, दाश सकळ सगळं करायचं, पण वाचेच्या पदरावर आणायचं नाही. आम्ही लय बाबाचं केलं. काय केलं बाबाच? आणि आम्ही लय बाबांची सेवा केली, बाबाला घेऊन इकडे फिरून, बाबांना घेऊन असं केलं तसं केलं. अरे तू तुझ्या हितासाठी केलं होतं, स्वहिता कारणे. संगाची साधूची तुझं बरं व्हावं म्हणून तू बाबाकडे जात होता का, बाबाचं बरं व्हावं म्हणून तू बाबाकडे जात होता? बाबाचं बरं व्हावं म्हणून जर बाबा तुमच्याकडे येत असेल तर बाबाचंही काही खरं नाही. वासराकडे गाई जाईल ना स्वतः, त्याला जर खुट्याला आवळून बांधलं असेल तर ती तोडून जाईल गावं, तर त्याला पाजायला जाईल का त्याचं प्यायला जाईल ती वासराचं. वासराला ती बाजी जागेवर जाऊन आणि वासराला चाटील बी.
त्याचं नाव आहे अनन्य प्रेम. तुका म्हणे वत्स झेनुवेच्या चित्ती तैसे मज येती सांभाळी. ते आपल्याला शोधत येतील. आपण बाबांना नाही शोधलं, बाबांनी आपल्याला शोधलेले. माझे गडी कोण कोण निवडा यात. माध्यम झाले शिंदे बाबा, आरुटे बाबा, संपत दांडे, पांडुरंग शेणकर हे माध्यम आहेत, पण देवाने शोधलेले. अशी जी ज्ञानेश्वरी ती जर समजून घ्यायची असत तर ते म्हणतात ओम नमो ध्याद्या वेद प्रतिपाद्या. डायरेक्ट बोध केला. उपनिषद वाचले ना उपनिषद, तर त्या उपनिषदामध्ये सुरुवातीला डायरेक्ट त्याला सांगतात तू ब्रह्मविवेक तत्वमसी. तो मला नाही पटत, पण मला पटत नाही ना त्याचा विस्तार म्हणजे ग्रंथ आहे. का पटत नाही तुला? तू पहिला असा होतास, मग असा झाला, मग असा घसरत घसरत खाली आलेला आहे. आणि मग तुला आता असं परत माग बॅक मध्ये न्यायचं. मी नवीन मोबाईल घेतला, मला काय कळत नव्हतं. तो अक्काचा पोरगा म्हणला बरं का संपदाला, तू किती पुढे गेला ना तर तुला माग यायचं असं तर हे बटन दाबायचं, बॅक 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 परत जागे विषय. तसं आपल्याला आता काय करायचं, कीर्तन प्रवचनाला जाऊन वारीला जाऊन काय करायचं, आपल्याला बॅक मध्ये यायचं. आपण ते पुढे गेलेलो. आपण कोणतरी पुरुष झालेले, कोणाचा तरी बाप झालेले, कोणाचा तरी मुलगा झालेले, महाराज झालेले, वाजंत्री झालेले, डॉक्टर झालेले. तू माग ये, तू पहिलं कोण होतास ते बघ बरं. ये माग जरा हळू 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 माग ये ना. बैलाला पुढं पळवणं सोपं आहे, पण माग ओढायचं म्हणजे ती जीभ पहिली बाहेर काढते का. हेच नाही, माग ओढायचं ना आपल्याला. माग येणं अवघड आहे, त्याला सिंहावलोकन म्हणतात. मागे परतोनीय पाही. तुकाराम महाराजांचं एक प्रमाणे तुका म्हणे निवांत राही, पाहिले ते पाहे परतोनीय. ते जोंधळ्याचं कनिष्ठ असं बघते, हे असं माग वाकडं ओढून बघते, मी आलो कुठून खालून. तसं आपल्याला बघायचंय. मागून मी कुठून आलो, माझं मूळ काय. आलासी कोठवनिया कुठून आलो, आई वडिलांकडून. हे आई वडिलांना कोणी पाठवले, त्याच्याकडून मी आलेले. आई वडील काय, आई वडील बी माध्यमच, त्यांचा अनादर नाही. पण मोठेपणा जर द्यायचा असेल तर निंदा अथवा स्तुती देवाची करावी, हे मानवाची करू नये. कौनाचे मायबाप, कौनाचे गणगोत. आई वडील आई वडील आई वडील काय, आई वडील आई वडिलांचं मूळ काय. अमृतानुभवाची स्टार्ट आहे. मी शिवशक्तीला नमस्कार करतोय, पण कशासाठी नमस्कार करतोय, शिवशक्तीचं मूळ काय ते मला पाहायचंय म्हणून तिला नमस्कार करतोय. बाबाची उडबस करायची कशाकडं, बाबाकडे जे ज्ञान आहे ते मला मिळालं पाहिजे म्हणून उडबस करायची बाबाकडं. किन्नर व्हायचे कशासाठी, सिलेंडर व्हायचं त्या गाडीवाल्याचं, ड्रायव्हर व्हायचे म्हणून ना, आयुष्यभर किन्नरच राहायचे त्या. तसं बाबाचे. आणि मग ते सांगतात ही सगळी ज्ञानेश्वरी कशातून निर्माण झालेली आहे, तर ही व्यासांची मती आहे. व्यास आता ते व्यासांना एक मोठं पद दिलेलं, पण व्यासांना मोठं पद काय भेटलं, एवढे मोठे होते व्यास. त्यानंतर मी ज्ञानांध होतो, भर सभेला गेलो ना, सगळ्या 1000 ज्ञानी लोकांची जर सभा भरली असेल तर त्या सभेचं अध्यक्षपद मला द्यायचे. व्यास आले. पण मला माहिती ना मी ज्ञानांध आहे, माझ्याकडे आत्मज्ञान नाहीये. खिन्न परिस्थितीत व्यास बसले होते, मला समाधान नाही झालं. समाधान कधी होणार, गुरु तेथे ज्ञान. गुरु आहे म्हणजे त्याच्याकडे काय आहे, ज्ञान आहे. ज्ञान आहे ना, मग त्या गुरुकडून आपण ज्ञान घेतलं तर कोण होते, ज्ञानी. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. ज्ञानी झालं तर कशाचं दर्शन होईल, आत्म्याचं दर्शन. पंढरपूरला गेलं दर्शन नाही झालं तर चुटचुट लागते का नाही. अरे मृत्यू लोकात आला, 70 वर्ष राहिला, 60 वर्ष राहिला, आत्म्याचं दर्शन नाही झालं, चुटचुटच वाटली पाहिजे त्याला. का म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक दर्शन झालंच पाहिजे. दर्शनी समाधान. दर्शन झालं कसं होत, समाधान आती. तोपर्यंत समाधान होऊ शकत नाही. तर ते आत्म्याचं दर्शन करण्यासाठी व्यास
छिन्न परिस्थिती झाली. तिथे सरस्वती नदीच्या तीरावर नारद मुनी आले. नारद मुनींनी व्यासांना सरस्वती नदीच्या ठिकाणी ज्ञान सांगितलं. ज्ञान, ते ज्ञान कानाला न मागता, तुम्ही जर खीर दिली वाटीवर शेजारच्या बाईला, तर तिने जरी वाटी ओतून घेतली तरी खीर वाटीला मागते ना खीर. पण ते ब्रह्मज्ञान असं सांगितलं, कानाला न मागता, तोंडाने उष्ट न होता, आकाशाला आणि सूर्याला न दिसता असं ज्ञान देतात ते संत. त्याचं नाव गूढ गाम्य. याचा विषय कुठे आलाय? एकनाथी भागवत अध्याय पहिला 145 ते 155 क्रमांकाच्या ओळी. त्या नारद मुनींना ज्ञान कोणी दिलं? सगळे असेच होते आपल्यासारखे, सगळे आपल्यासारखे होते. संत बी आपल्यासारखेच होते, ते बी झोपलेलेच होते. उठा उठा साधू संत, साधा पुलाले इथं गेला गेला हा नरदेव, मग काही साची भगवंत. नारद मुनींना ज्ञान दिलं, ज्ञान झटकन ठसलं. लगेच गुरुजी खुश झाले आणि गिफ्ट देऊन टाकलं गुरुजींनी. आता आपण प्रसन्न होतो गुरुजीला, गुरुजीला गिफ्ट देतो, पण तिथं गुरुजींनी गिफ्ट दिलं. ब्रह्मदेवाने नारद मुनीला अनुग्रह दिला. लगेच ठसला ना, लगेच गळ्यातला ब्रह्मविना काढला आणि भेट देऊन टाकला. कोणला? गुरुजीने शिष्याला. बाबा ही परंपरा आहे, त्याला म्हणतात आदिनाथ मुख्य महाविष्णू चैतन्याचे संप्रदाय फळ तेथून या. काय संप्रदायाचं फळ? ते ज्ञान त्यांना दिले. ते व्यासांनी सांगितलं. ते व्यासांनी काय केलं? मग ते ज्ञान घेतल्यानंतर त्यांचं समाधान झालं आणि मग श्रीमद भागवत लिहिलं. आणि त्या भागवत मध्ये फक्त आत्माच बोल, आत्म्याबद्दल चर्चा आहे. पण ते भागवत चालू नाही बरं का. आता बाहेर ते भागवत चालू नाही. प्रल्हादाची गोष्ट, सुदाम्याची गोष्ट, देवाचं लग्न आहे, गृहबाळाची गोष्ट, आत्म्याचं सार, 4 वेद 6 शास्त्र आहे. त्याच्यातलं तू काय कर? 4 वेद जाण, 6 शास्त्र कारण, 18 पुराण, हरीशीच गाती. तू काय कर? मंथो नवनीता, तैसे ये अनंताला. त्याच्यातून वाया व्यर्थ कथा त्याच्यातलं मंथन कर. आणि ती जी मंथन केलं त्याच्यातलं व्यासांनी, जेव्हा त्यांना ज्ञान भेटलं तेव्हा त्याच्यात ते सांगतात की मग मी त्याच्यातलं काय केलं? नवनीत काढलं त्याच्यातून आणि ते तूप बनवलं. पण हे कशाने बनवलं? पहिलं याचं कारण सांगतात. माझं हृदयी सद्गुरु. सद्गुरु कोणाला म्हणतात? संसारापासून सोडवी साची, सद्गुरु ऐसे नाव त्याची. ह्या जन्म मृत्यूच्या संसारातून सोडवतो, त्याचं नाव सद्गुरु. तर लय चांगलं कीर्तन करतो, लय ज्ञानेश्वरी सांगतो, लय भागवत सांगतो, लय चांगलं काहीतरी काम करतो म्हणून नाही सद्गुरु. आपल्याला जन्म मरणाच्या तळागातून सोडतो. तुला जन्म नाही, मृत्यू नाही, तू जन्म मरणाच्या अतीत आहेस, पलीकडचा आहे. तुझा कधी जन्म नाही झाला. शिंपलीवर चांदीचा कधी जन्म झालाय का? नांदली का? थोडा वेळ आपण तिथपर्यंत पळत जास्तोपर्यंत तरी चांदी नांदली. आणि जवळ गेलं मेली काही चांदी? चांदी नव्हती. चांदी दिसत होती. हा मिथ्या भाव होता तुमचा. म्हणून मिथ्या हे जाणून शरण रे गा भागवत मध्ये सांगितलं बाबा. सोन्याचा साप आहे, सोन्याचा साप निघाला आता इथं. आता त्याला पकडायचा असेल तर कुठून? तोंडाकडून पकडायचा का शेपटीकडून पकडायचा? कुठून पकडायचा साप? सगळीकडून कुठूनही पकडला तरी चालेल ना, कारण तो साप कशाचा आहे? सोन्याचा आहे. सोन्यावर कधी साप आणलाय का? जन्माला आलाय का? आणि मेलाय का तो? साप नव्हताच. तसं मला जन्म नाही, मी देह नाही, निष्फळ आत्मा आहे. आत्मा न पैदा होतीये ना आत्मा मरते. आत्म्याचा कधी जन्म नाही, अजन्म आहे मी, चिरंजीव आहे मी, कधी मरत नाही. पण दशकिऱ्याचं कार्ड छापताना लिहावं लागतं, कळवण्यास अत्यंत दुःख होते, आमचे चिरंजीव वारले. आता त्या चिरंजीव या शब्दाचा अर्थ तरी कळाला का आपल्याला? चिरंजीव म्हणजे कधीच मरत नाही, तो चिरंजीव आत्मा आहे. आत्म्याला जाणून घ्यायचं. अजून एक विचारलं त्यांनी, सांगितलं जग आहे ना, जग
हे तुपाचं कारले, साखरेचं कारलं. आता बघा कारल्यावरती खरबरीत असते का नाही, त्याच्यानंतर त्या बिया कडू असतात का नाही. आता त्या कारल्यात त्या बिया कडू निघतील का नाही, निघतील का नाही, निघतील. कारलं कशाचं सांगितलंय, साखरेचं कारलं. मग ते खरबरीत येते सुद्धा काय गोड, साखर. त्याच्यातल्या बिया सुद्धा गोड, गोड. ते कधीच कडू. तसं हे जग परमात्मा आहे. जननो हे हावगा जनार्दन. असं ज्या दिवशी कळून आपल्या बाबाला बोललं ना, आपल्या बाबाला खुश होती. जननो हे हावगा जनार्दन. ऐसे ऐकता निवतील साधू जन. हो, एका जनार्दनी बालनी प्रेम. त्यावेळेला आपल्याला असा बोध होईल ना, त्या गुरुजींना आपल्याला आनंद होता. अशा प्रकारचं हे जे जग आहे ते सद्गुरु आपल्याला मूळ स्वरूपाचं, माझा हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार तू. आता केलेत ना सद्गुरु लोकांनी. त्याला विचारायचे पुढचं तुझ्या जीवनात घडलं का. तारिलो हा संसार तू आम्हाला दिसतोय, तुलाही माहितीये तू संसारात गटांगळ्या खातोय आणि म्हणतो तारिलो हा सं. उलट नाही तारला असं म्हणला तर तरशील, पण तारिलो तारुली म्हणता कुणीच तुझ्याकडे बघायचं नाही, तू बुडून जाशील. तो धनगर नाही म्हणायचं का. कोणला आलाय, कोणला लांडगा, लांडगा आलाय, लांडगा आलाय. आणि सगळे आले का हसायचं, हसायचं. मग एक दिवशी खरंच आला, कोणीच गेलं नाही मदतीला. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. कुठं बुडत होती, इंद्रायणी नदी. ओ या इंद्रायणी मध्ये बुडतोय. या इंद्रियांच्या तीरावर नित्य पाठ करी इंद्रायणी ती. पलगज इंद्रायणी नदीच्या किनाऱ्यावर जाऊन बसायचे का हरिपाठ करीत ज्ञानेश्वरी वाचत. या इंद्रियांच्या तीरावर जे सांगितलेले गोठ ठसवेल हो या अधिकारी सर्वथा तो. हा तुमचा अनुभव आहे का हो. अभंगारी पाठ अस्ति 28 रचिले विश्वासे ज्ञान देवे. जर तो नित्य पाठ करणार तू इंद्रायणीच्या तीरावर, तर तू कशातच सापडणार नाही. सहज सलामत तू सुटून जाशील. अशी माझं हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार. संसारातून तरलेला माणूस कसा असेल, कसा असेल. इंटरव्ह्यूला दिला, सिलेक्ट झाला, कसा घरी येईल तो. असा निर्मुसल्यावर येईल का. सकाळी पहाटे 4ला उठून गेलाय, 4 तास लाईनला उभा होता, काही खाल्लं नाही पेलं नाही तरी असं का मेल्या मुर्द्यासारखं दिसेल काय. सिलेक्ट झालो, सिलेक्ट झालो, किती खुश होईल. असा तारिलो हा संसार करू. एवढं मोठं काम आटोपलं माझं एकट्याच आटपलं काय नाही. दशक्रियेला जो टाकल्या करतात ना, जेवढे माझ्या अंगावर केश आहे तेवढे माझे पूर्वज तरुण गेले याच्यातून. माझे पूर्वज तरुण गेले. कुठे नेले, वैकुंठाला डायरेक्ट. 41 21 कुळ आपल्या यांच्या 21 42. अरे साऱ्या कुळाचा उद्धार होतो एक हरिभक्त पायानं तयार झाला तर. आणि डायरेक्ट कुठं माहिती का, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आखी पूर्वजा आपले कुठे जाणार. हे पितरपाठ चालू आहेत ना. जर व्हावर माळ करीन आत्मसाक्षात्कारी व्हावर तुम्ही आपण नाम साधना करा. आपले सगळे आजोबा पजोबा खापर पजोबा सगळे सुटून झाले. हे आपल्या बांधव येडे वापले ते आपल्या आजी आई चुलत्या आते सगळे ते आम्ही जाणारच नाही, आमचं काहीतरी घेतल्याशिवाय. आमची आई म्हणले मी तू येतो गावाला, तो शेजारी इकडं सरत चाललाय, इकडं सरत चाललाय, तू काय बघत नाही. म्हणून आई आता हे सगळं विसर. जर इकडं सरत होतोय इकडं सरतोय शेजारी म्हणशील तर बांधाव इडी बाबड होऊन येशील. त्याला इकडे सोडून नाही द्यायची. जन्म घेणे लागे अंगे झाले. अरे मरणी जायाचे आठवे तेच गती पाहिजे. म्हणून मातेची स्मरावे सदा. सतत स्मरण कसं करायचं. तोंडाने पाहिजे चालेल नाही. सतत झोपल्यावर कसं करशील, जेवताना कसं करशील. त्याच्यासाठी युक्ती सांगितली. अजपा जपणे उलट प्राणाचा. आपला उलटा प्राण चाललाय. वळचणीचं पाणी आड्यावर चाललंय, खालून पाणी वळतोय नाभी स्थानाच्या पासून. दर सोड दर सोड दर सोड. आणि दिसतं इथून घेतोय आपण श्वास. श्वास कुठून घेतोय, इथून घेतो. असं फटा मारे 21,600 वेळा. तो श्वास म्हणतो तू सोम आहेस, तो ब्रह्म आहेस, तो तुम्ही माणूस आहे.
म्हणतो तू ब्रह्म आहे, तो म्हणतो मी इंजिनियर, मर म्हणला असा. वासुदेव करीतो फिरा. सारखा वाडियात बाहेर. कुणी काहीतरी दान पुण्य करा आणि जा बने देता तरी जातो माघारागा. वासुदेव करतो फेरा. किती तो कधीपासून करतोय? आपण आपल्या आईच्या पोटात होतो, त्या माऊलीला 7वा महिना लागला तेव्हा टाळुरंध्र भेदून चैतन्याने शरीरात प्रवेश केला. तिथून पुढे त्या माऊलीचा डबल श्वास चालू झाला आणि तो श्वास म्हणतो सो हम धरिता सो सोडिता हम, असा सारखा चाललाय अजपाच. हे महाराष्ट्रीयन साधूचं म्हणणं. उत्तर भारतीय साधू म्हणतो हंस हंस हंस. हंस से उलटा होत है सो हम योगी जन निर्धार होते. ते हंस म्हणतात आणि हा म्हणतो सोम. याचं उलट, हंसाचं उलट गेलं ते काय होतंय? सोहम. असं हा आपला जप. आणि तिथे आपल्याला सद्गुरू घेऊन जातात. मज हृदयी सद्गुरू. बाबा कुठे आहेत? 24 तास बाबा आपल्या बरोबर आहे. मागे पुढे उभा आधी आघात योगक्षेम त्यांचे साने. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून येली. आपल्याला कधी कधी साकडं पडतं. आता कसं अजून तुझा विश्वास नाही. आणि हरिपाठात म्हणतो घालून या भार राहिलो निश्चित. कुठं निश्चित? संध्याकाळी आंघोळीची झोपायची जेवायची पाहिजे. घालून या भार राहिलो निश्चित. निरविले संती विठोबाची माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपण जीव देवगुरी. भीष्माचार्यांनी सांगितलं उद्या निष्पांडवी पृथ्वी करेन. देवानं झोपेन आणि हे गोर त्यात 5 पांडव. तुम्हाला काय भीष्म आहे त्याची प्रतिज्ञा आहे. मासू द्या, तुम्हाला काय काळजी नाही का? तू काळजी कर, आम्ही नाही काळजी करणार. आता का म्हणे भार घातली आवरी येईल काय वारी नारायण. पण आपण घालीतच नाही, नुसतं बाजरात म्हणतो तुका म्हणे घालू का कधी घालू. दयावरी भार वाहू हा संसार. सगळा संसार देव करते. आपली ताकद नाही. आपली माझी जीव चालली ना संसार देवाच्या कृपेने. आणि एवढी माझी जीव इथं जो शब्द निर्माण होताना लगेच तुम्ही तिथं ऐकताय. इथं निर्माण झालेलं लगेच तिथं. कसा? पेटीचा जो स्वर आहे ना असते तिथली हवा कमी जास्त करतो लगेच ते तो स्वर प्रगट होतो. इकडं झालेलं लगेच तिथं हवा. अमेरिकेला लगेच जाईल. आता एक म्हटलं होते मी मोबाईल चालू ठेवू का बाबा? तिकडे मी ऐकलं म्हणलं कशाला एवढा आदर आता मी भेटला तुम्हाला झाडाखाली बसून सांगत होते काय. तो शब्द लगेच ऐकतो आणि तो शब्द ऐकणारा आणि बोलणारा दोन नाही. हा जो शब्द आहे ना निराकार बाहेर पडतो. याला आकार नाही. आणि ऐकणारे सुद्धा याला म्हणतात अद्वैत कुसरी. बोलणारा आणि ऐकणारा एक आहे. स्वयं वक्ता आणि श्रोता स्वये झाला श्रीरंग. वक्ता कोण आहे? श्रीरंग. आणि श्रोता कोण आहे? श्रीरंग. किती शिकवाल मज वेळ वेळा मी तर गोवळा याती कुळ माझे गेले. मला माहितीच नाही मी कोणत्या जातीचा आहे. मला माहितीच नाही. याती कुळ माझे गेले श्रीरंगा वाचोनी. सगळीकडे पाहिलं तर मला श्रीरंग आणि आपल्याला तर सगळी माणसं दिसतात. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म सगळं विष्णू आहे. आपण पटणार नाही आपल्याला. ज्याचा शेवटचा जन्म आहे त्याला पटेल. जर राहिला आता तर एक मात्र चॉईस आपल्याला असा आहे. आता जरी नाही अभ्यास झाला ना आपला तर नेक्स्ट जन्म माणसाचा 100%. सकाळी मला बाबा म्हणले ती जुन्नर गाडी पकडा लवकर येते. ती जुन्नर गाडी पकडली म्हणजे ट्रॉफिक नाही लागणार काय नाही. आणि ती जुन्नर गाडी उतरलो आणि मग खेड मधून बाहेर पडले. मेन गेट वर जाऊन खराब झाली. चालूच होईल. त्याच्या अगोदर तळेगाव मध्ये ते इंजिन मधून सारखं ऑइल येत होतं. त्याने तिथं ते थांबवली चार तेव्हा साफ केली. मी म्हणलं बरं झालं इथं आलं तुम्हाला सोडलं मग बंद पडली. तोपर्यंत तिने तगदारला होता. होतो शिवाजी महाराज तोपर्यंत जीवा जीव घेऊन येतो. महाराज परिचक्र आले बरं का.
त्यांनी व्हिडिओ चालवलं का तुम्हाला उचलायचा मारणार येते, मी चाललो तुमच्यापर्यंत निरोप पोहोचवणार. असा जेव्हा तुम्ही अनन्य व्हाल ना, जड सुद्धा तुम्हाला पूरक होईल. ती यशवंती ऐकती माणसं घरातले आपल्या ऐकणी. यशवंतीला म्हणलं वर जाणार तर कच्ची खाईल, आपल्या घरच्यांना आपण म्हणलं तुझं तुकडं करील तर ते ऐकायचे नाही. कारण आपल्या शब्दात पावर नाही. बाबा म्हटले दाखू रत्नाकर त्या जंगलात आहे, तिकडे जाऊ नका. नारद मुनीला तर तिकडे जायचं होतं, तिकडची तारीख होती आणि ते जंगलातून जायचं होतं. सगळे साधू म्हणले महाराज तुम्ही आज राहा. तेवढे नाही राहायचं, माझं ती वाट बघत असते तिकडे, मला जायला पाहिजे. तो डाकू रत्नाकर भोगवले भेटलं, मला नाही भेटला आणि भेटला ना. तर मग बाबा म्हणतात तो जीव भेटतो त्याला कापीत होता, जीव भेटत होता. आणि त्याला नारद मुनीला मारायला आले. नारद मुनी म्हणले थांब वाल्या, वाल्या थांब का. आणि बाकीच्यांना म्हणले नसेल का, बाकीच्यांना मारायला लागले ते नसतील म्हणले का थांब वाल्या, का त्यांनी लगेच माना दिले असतील मार. बैल आपल्याला तशी सवय झाली ती बघा, बैल आहेत ना, बैल आपल्याला बळ अडकून घ्यायचं सवय झाली. कसं आहे बळच. दुपारच्या टायमाला पाहुण्याच्या घरी गेलो, टागे बैल सोडला, वैरण टाकली. मग मालक आला निघायच्या वेळेला नुसतं जूवर घेतलं त्याने, असं पण नाही केलं, यांनी स्वतःच मानव होता. चालले परत पुढे. नको नको म्हणा, माया झाली, काळ आला जवळी. आपलं काम करून घ्यायचं आपण. ते म्हणतात की मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार तू, म्हणून विशेष आत्याधरू विवेकावरी. प्रत्येक प्रसंगाला आपण चाचपून घ्यायचं, प्रत्येक प्रसंगाला चाचपून घ्यायचं. बरोबर आहे का, बरोबर आहे का माझं चाललं. तिथं आपल्याला विवेक स्फुरला पाहिजे आणि स्फुरतो विवेक. विवेक याचं नाव काय माहिती का, विवेक. आपण रस्ता क्रॉस करत असतो आणि अचानक न पाहता इकडची गाडी येते इकडची गाडी येते. आता वाटतं आता संपल्यात जमाय, संपल्यात जमाय. ते घाटकोपरला असं एक भैया पेटी पाठीवर संत्र घेऊन चालला होता आणि तो आग्रा रोड क्रॉस करताना तुमचे बीएसटी वाले इतकी हुशार आहेत ना ड्रायव्हर, असे अंगावर येतात, पाच 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 ब्रेक दाबतात बरोबर आपल्या जवळ येऊन लागत नाही. पण आपल्यालाच वाटतं गेलो गेलो. त्या भैयानी आखी पाठी टोकून मर गया मर गया मर गया सगळा जाय. आता त्यावेळेला जो तो वाचलाय ना त्याचं नाव विवेक. तुमच्या शरीराला सुद्धा डोळे फुटतात, या त्वचेला सुद्धा ज्ञान अज्ञान जाणण्याची कला जाणते आणि ती त्वचा बरोबर अशी सरळते. इकडून एक गाडी निघून जाते, इकडून एक गाडी निघून जाते, त्याचं नाव विवेक. तो विचाराच्या 1000 पटीच्या उंचीचा आहे, विचाराच्या 1000 पटी उंचीचा विवेक. तेव्हा आपले गुरुवारी चतुर्वेद बाबा म्हणतात, आता मी इथं बसलोय आणि इथून वरून असं तो बंद किंवा नाही एखादं मोठं काहीतरी ठेवलेले त्याला राग आला काय आपल्या डोक्यात पडणार, आपल्या डोक्यात पडणार. तेवढ्या वेळात मी उठणार आणि ती अगरबत्ती विजली, तुम्ही बघितली नाही का, तेवढ्यात तिथं जाणार आणि ते इथं पडणार आणि मला वाचवणार. त्याचं नाव विवेक आहे. आपल्याला कळत नाही. या विवेकावर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी केली. जुने जर मालिका पाहिले ना तर त्याच्यात ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर नाही. जुन्या मालिकेमध्ये विवेकाचा सागर हा माझा ज्ञानेश्वर. जुन्या मालिकेमध्ये विवेकाचा सागर, तो विवेक आपल्यामध्ये निर्माण होतो. कोणत्या वेळेला कसं तो विवेक माझ्यामध्ये, म्हणून विशेष आत्याधरू विवेकात. ते कसं काय निर्माण होईल, जैसा डोळा अंजन भेटे तेवढी दृष्टीस फाटाफुटी, मग वास पाहिजे तिथे प्रगटे महानिधी. ज्या वेळेला डोळ्या अंजन फुटी मग दृष्टीस फाटाफुटी, मग वास पाहिजे तिथे प्रगटे महानिधी. ज्यावेळेला तुमच्या डोळ्याला असा फाटा फुटला तर तुम्हाला पृथ्वीच्या आतमध्ये कुठं खनिज द्रव्य ते कळलं जात, एवढी तुमच्या दृष्टीत पावर होते. तसे इथं महानिधी म्हणजे आत्मस्वरूपाची दृष्टी तुम्हाला भेटेल. ज्या वेळेला तुमच्या काय होणार, डोळ्यात अंजन पडेल. कोणतं अंजन, कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ. कृष्णांजन कुठे भेटेल, संत कृपा मेडिकल. अरे ती नावाची संत कृपा मेडिकल, तिथं पण नाही. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ. तिमिर तिमिर दुःख गेले म्हणजे अज्ञानाचं दुःख गेले पिटले.
भ्रांतीचे पडण श्री गुरु निवृत्ती राय मार्ग दाविला सोज्वळ. असा मार्ग सोज्वळ श्रीपाद बाबांनी दाखवला, आपल्याला ज्ञानोबरायांनी दाखवला, तुकोबरायांना बाबाजी चैतन्याने दाखवला. क्रांती समूळ गेले दिसू लागली वाट. श्री गुरु निवृत्ती राय मार्ग दाविला बाप रखमादेवर विठ्ठल दिनाचा दयाळ. आणि आता त्या बाबाचं नाव सारखं मी घेईल, धर्म लागो सदैवाचा जे बाप आंधळ्याशी दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. अशाने आपला उपकार केले त्याचं मी नामस्मरण करा. मग त्यावेळेला त्याच्या डोळ्यात जेव्हा तो कृष्णांजन टाकलं जात त्यावेळेला त्याच्या दृष्टीस पाटा फुटतो. पहिली माणसं दिसत होती, आता कोण दिसायला लागली त्याला? देवची बरे तुका म्हणे. आता दृष्टीत बदल झाला माझा. मी अनुग्रह घेतला त्या दिवशी मला म्हटले जगात बदल नाही होणार, सृष्टीत बदल नाही होत. बदल कशात करायचा? आपल्या दृष्टीत बदल करायचा. मग त्यावेळेला आपल्या दृष्टीत बदल होतो. मग जिथं पाल तिथं तुम्हाला काय होणार? ईश्वर स्वरूपाची अनुभूती येणार. का चिंतामणी झाली हाती सदा विजय मनोवृत्ती तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञान देव म्हणे. चेता का आपल्याला चिंतामणी जर हातात आला तर चिंतिलेल्या गोष्टी लगेच ताबडतोब होऊन जाणार. राजयाची कांता काय भीक मागे, आणि जर भीक मागे तर ती राजाची कांता नाही. कुठंतरी एखाद्याच्या का घरी सालानी गडी येतो, त्यामुळे सालानी गडी भीकच मागणार. तो आहे सावकाराकडे कामाला, तो त्याला तेवढंच देणार काटछाट करून. राजाची कांता कधी भीक मागत नाही. माझी बघता आणि संसाराची चिंता आणि समर्थाची कांता काय पोरांना मागे. राजाची बायको कधी भीक मागू शकते काय? तशी जर श्री गुरु सारिका असता पाटीला का इतरांचा लेखा. ती बाबा लय भारी, तुले बाबा बोलतात असू दे, आम्हाला काय द्यायची घेणं देणं. इतरांचा लेखा कोण करी. काही लोक म्हणतात ते आपल्यासारखेच बोलतात, आपलं आहे बरं का त्यांच्याकडे. अरे आपलं असतं तर दिसत असतं ना, वाटलं असतं ना. त्या ओझरला गणपतीचा जर जन्म झाला तर शहरण्या वाटतात, गुळ तर गुळ, पेढे ते पेढे वाटीतच बसतात, घरी घेऊन जातात. तसं वाटीत बसतात, होडीले भंडार न्याचा हा माल मितव हा माल भाग. मग त्यावेळेला त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा न्यून अधिकार नाही. मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञान देव म्हणे. मला बाबांनी पूर्ण केला. श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण. आपण पूर्ण झालो का? नसेल तर बाबाला सोडायचं नाही. बाबाला सोडायचं नाही. पूर्ण झालं बाबा सोडून दे. पिकलेलं फळ झालं का देठ सोडून देतो त्या फळाला जा. पण जोपर्यंत पिकलं नाही तोपर्यंत त्यांनी सोडायचं नाही. आपले मते बाबा म्हणतात मग ही जाळलेली कैरी होईल, लोणचं बी नाही आणि आंबा बी नाही. जर आंबा व्हायचे किंवा लोणचं व्हायचं तर देठाला सोडायचा नाही. म्हणून जाणते ने गुरु भजीचे. जाणते म्हणजे कोण? म्हातारे पाण्याची पांढरी झाली ते नाही. जाणते म्हणजे कोण? ब्रह्म जाणतो आणि आसार प्रपंच जाणतो, आत्मा जाणतो, अनात्म जाणतो, तूप जाणतो, ताग जाणतो, त्याचं नाव जाणता. त्याने ब्रह्म जाणलं त्याचं नाव जाणता. आणि जो ब्रह्म जाणत नाही आणि प्रपंच जाणत नाही तो नीनता. जाणते नो हे ज्याने ब्रह्म जाणले त्याने लय फडफड नाही करायची. जाणतेने गुरु वजीजी. जाणता जरी झाला तरी गुरुचं सोडायचं नाही कास. आत्ता आपल्या मालिकेत बघा, बाबा गेलेल्यांना 27-28 वर्ष, पण आत्ता जेवढे बाबा आहेत ते स्वतःला बाबा समजत नाही. ते अजून श्रीपाद बाबा, श्रीपाद बाबा, श्रीपाद बाबा त्यांचंच नाव घेतात. त्याचं नाव आहे जाणत्यांनो गुरु वजीजे. मग त्याने कृतक कार्य होईजे. जैसे मूळ सिंचन सहज
शाखा पल्लव संतोषती. मुळाला पाणी टाकलं का फांद्यांना, फुलांना, फळांना भेटतं. पण आपण हायस्कूलला शाळेला होतो ना, तर तो जो शिपाई होता ना, शिपाई तो तरी डिडवण्याला कुठं मारायचा माहितीये का? पाणी वरती पाल्यावर, खाली नाही. खाली पाणी टाकलं तर मुळाला जाईल. तसं वरवर नाही करायचं भजन. भजन कुठं झालं पाहिजे? मुळाशी झालं पाहिजे. हो, सांडा वाहू घ्या उपाधी, लक्ष लावून राहा लगा. मूळ बंद जो आहे ना, इथं बघा लाईट आली का आपण पाया पडतो की नाही? तसा ज्ञान प्रकाश ज्या दिवशी होईल ना आपल्या जीवनात, त्या दिवशी आपल्याला असं वाटणार बरं झालं बरं का, माझ्या जीवनात काय झाला? ज्ञानाचा प्रकाश पडला. ऐसा ज्ञान प्रकाश होईल, मोह आणि अंधकार जाईल, जय गुरु कृपा होईल पार्थाला. असा ज्ञानाचा प्रकाश झाल्यावर मोह आणि अंधकार जाईल. मोह गेलाय का? मोह बाबाचाच नाही गेला अजून, म्हणजे तुमचा नाही बरं का, योग तसा. कीर्तनकार बाबाचाच मोह नाही गेला. एका बाबाने बाबाच्या शिष्याची गाय गेली. गाय तर शिष्याने गरीब होता, रडत बसला होता. 2 दिवस रडत होता. बाबा म्हणले, अरे काय एवढं तर भाऊ, काय एवढं प्रेम करायचं, जाऊ दे, आपले शरीर जाणार आहे, ते सोडून. आणि मग त्याने ऐकलं गुरुजीच्या वचनावर त्याचा भरोसा. आणि 1 महिना 2 महिने झाले, गुरुजीची शिळी गेली. गुरुजीने रडत म्हणलं, बाबा माझी तर गाय होती, शिळी तुम्ही एवढे रडतात? म्हणला, गाय तुझी होती, शेळी माझी. बाबाला जास्त अहंकार आहे. आमचे गुरुजी सांगतात, एक माणूस रात्री झोपला तोपर्यंत दृष्टी चांगली होती, आणि सकाळी त्याला एकाचे किती दिसायला लागले? 2. म्हणून डॉक्टर डोळसांकडे गेला. आणि डॉक्टर डोळसांना म्हणला, रात्रीपर्यंत माझी दृष्टी शाबूत होती, पण आता मला एकाचे 2 दिसतात. डॉक्टर म्हणले, तुम्ही 3 कशाला आले? ऑपरेशन पहिलं कोणाचं करायला पाहिजे? गुरुजीच. त्याप्रमाणे आपल्या दृष्टीत आपला अहम बी गेला पाहिजे, आणि आपण काय गेली पाहिजे? ममता तैसी अहम ममतेच्या माते नपवती बापुडी, मनोनी जन्म मरणाची दुथडी दवडीत ठेला. मी आणि माझं सुटत नाही तोपर्यंत, आणि मी माझं सुटलं फार घरदार नातू पण तू जरी असला तर अर्जुना, मी आणि माझी आठवण विसरले जायचे अंतःकरण पार्था तो संन्याशी जाण. निरंतर नातू झालेले असते तरी तो कसा आहे? संन्याशी. आणि हा सारखा परमार्थ करू दे, पण मी माझं सुटलं नाही तर काही उपयोग नाही. ते म्हणतात, मनोनी जाण त्याने गुरु भजी केला, तिने कृतक कार्य होईले, जैसे मूळ सिंचने सहज साका पल्लव का तीर्थे जी आहे त्रिवेणी, ते घडती समुद्र गवाहणी ना तरी अमृत रस स्वादनी रस सकळ. जर आपण एकट्या गुरुजींना बसलो ना, आपलं काम होईल बरं का. सिद्धांत एक माणूस होता, त्याला सांगितलं तीर्थाला जाऊन. तो म्हणला, पैसे नाही आपल्याकडे. आता आपण तीर्थाला कधी जातो? खिशात पैसे वळवळ करायला लागले का म्हणतो तीर्थाला जायला पाहिजे. तर त्याच्याकडे पैसे नव्हते, तर त्याला एकाने सांगितलं, एक काम कर, तू मुंबईला जा, समुद्रात एक आंघोळ करून ये, सगळ्या तीर्थांचं पुण्य तुला भेटेल. तो गेला मुंबईला, सगळ्या तीर्थांचं हे करा. आणि गेल्यानंतर कपडे बिपडे काढले ना, तर आंघोळ करणार. सकाळी 10 वाजल्यापासून 4-5 वाजले तरी तो आंघोळ करा, आणि कपडे काढून ठेवले, आणि आता आंघोळ करायचे. तर ते भैयाला, भेडवाल्या भैयाला थोडी गुस्संत भेटली, म्हणून त्याने विचारलं, काय रे तू आंघोळ का करीत नाही? पण आंघोळच करायचं का करीत नाही? तो म्हणलं, ह्या लाटा थांबल्या का मी आंघोळ करणार. तो म्हणलं, ह्या लाटा कधी थांबत, प्रपंचातली कामं कधी होत, एवढ्यातच बुचकळी मारून कधी मिळून द्यायची. त्याप्रमाणे ते म्हणतात का जेवढी जगातली तीर्थे का तीर्थे जी त्रिवेणी, एक समुद्र वाहनी घडती एक समुद्र ना तरी अमृत रस स्वादनी रस सकळ. गुळाचा चहा, नवले चहा, यवले चहा, आणि अमृत पेला तर सगळे रस पेल्यासारखं होईल. तसं अमृत म्हणजे काय? नामामृत गोडी वैष्णवाला योग्या साधनी. आपल्याला पुण्य, आपल्याला नामामृत गोडी लगेच भेटली, पण त्या उद्धवाला लादली कृष्ण
निज धामाला जाता जाता नामामृत गोडी वैष्णवाला दली योगिया साधली सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबना उद्धवाला त्यास प्रल्हादाला आईच्या पोटात असतानाच अनुग्रह झाला. त्या मातेला पकडून चालला होता हिरण्यकश्यपू, तिचा नवरा होता, ते राक्षस आवरत नव्हते म्हणून बायकोला पळून चालले होते इंद्र. आणि नारद मुनी म्हणले काय बाई माणसाला बरदेवाला सगळ्या बाईला घेऊन चाललाय, जाते तिच्या घरी नेऊन बा. म्हणला जर घरी नेऊन गेलं तर तुम्हाला आता चिरून खायला. मग म्हणले नारद मुनीला म्हणले तुम्ही नेऊन सोडा. तिथं राहिली, तिला अनुग्रह दिला, त्या पोराला अनुग्रह भेटला, आईच्या पोटात अनुग्रह भेटला. पडला प्रल्हादाला. आणि उद्धवाला कधी भेटला? कृष्ण निज धामाला जाता जाता लय जवळचा ना देवाचा भक्त, पण नाही दिला अनुग्रह, नाहीच दिला जवळचा असून सुद्धा लय हट्ट धरला. तेव्हा निज धामाला जाताना अनुग्रह दिला. आणि आपल्याला पहिल्याच भेटीत बाबांनी तर काही नाही भाऊ केलेल्या कंडिशन. मग बाबा काय पाहिलं, काय पाहिलं? आम्ही न देखो अवगुणा पापी पवित्र शाळा अवरी रूपे तुझी देवा वंतू भावे करू सेवा. का म्हणे घोटी आणि विष अमृत तुझ्यासाठी सगळे जगत आम्हाला ब्रह्मरूप झालेले. आता आम्ही कोणाचे गुणदोष याती न विचारी काही आवरीला पाहिजे. आणि ते विदुर काकाचं देवाचं ते जवळचं केळच खायला जात होते फक्त विदुर काका, अनुग्रह नाही दिला. भाग्य समजा आपल्याला अनुग्रह दिलाय. विदुर काका केळ खायला जात होते. सुलभा काकू आंघोळीचे कपडे काढून आलेली द्यायची तरी तिला कळायचं नाही अशी विदेय स्थिती. पण नाही, पण जाता जाता देवाला आठवण झाली. उद्धवाला सांगितलं त्या विदुराला सांग मैत्री ऋषींना भेट, तुला तिथं नाम देतील. अशा प्रकारचं त्या विदुर काकाला देव गेल्यानंतर आणि आपल्याला बघा प्रथम भेटी. आपलं पुण्य लय जवळचं आहे, खूप जवळचं पुण्य आहे आपलं. आपण आपल्या जीवनाची काय केली पाहिजे? सोडवणूक केली पाहिजे. ते म्हणतात त्याच्यानंतर पुढे सांगतात ही जी कथा आलेली ही कशामध्ये आलेली आहे? इथं चातुर्य शाने झाली. जर आपण ज्ञानेश्वरी वाचली, अडाणी माणूस असेल तर हुशार होईल, आणि चतुर असेल तर तो अजून पुढचा शहाणा होईल. चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुची साली आणि सौभाग्य पोखरले सुखाचे येत. असं हे ज्ञान आहे. आणि हे जे ज्ञान आहे ना, याचा अभ्यास कोण कोण करते माहितीये का? भगवान शिव करतात. हे जे आहे ना ते ज्ञानेश्वरी मध्ये कुठून आलेले आहे? 18 पर्व महाभारत, त्याच्यातलं 11व्या पर्वामधलं ज्ञानेश्वरी श्रीमद भगवद्गीता सांगितले. त्या श्रीमद भगवद्गीतेची ज्ञानेश्वरांनी काय केली? ज्ञानेश्वरी केली. कारण संस्कृत भाषा जगास कळणं, ठराविक लोकांना संस्कृत कळणं, त्यांची मक्तेदारी झाली. आणि ते आपल्याला फक्त सांगायचे ना, आपण त्यांना फक्त विचारायचं काका एकादशी कधी, अमावस्या कधी आणि पौर्णिमा कधी, याच्या पलीकडे आपल्याला काय माहिती? म्हणून ती संस्कृत भाषा जगासी कळेना, म्हणून नारायणासी दया आली. संस्कृताच्या गाठी उडवणी ज्ञानदृष्टी केली मराठी गीताली. आणि जुन्या मालिकेमध्ये काय माहिती का? सोम सुकृताच्या गाठी उघडोनी ज्ञानदृष्टी केलीस मराठी गीता. आता जुनी मालिका नवी मालिका एवढ्या आणायच्या का? हा आणायच्या ना. मोबाईल 4-4, बाकीच्या वस्तू 4-4 घरामध्ये, एक भाताचा कुकर, एक भाजीचा कुकर, एक 3 टोपरा, 3 कुकर. आणि ज्ञानेश्वरी नको का? मामासाहेबांची घेऊन या, साखरे बाबांची घेऊन या, गोरखपूरची घेऊन या. एवढ्या काय करायचं? तुझं सुख शोधायचंय. आणि आलायस ना आता इथं लग बाय चान्स तर सुट, नाही तर परत येरझार चालू राहील. मग चुकल्यावर मग आणि साधा नेला नाही बरं. तुम्हाला माहिती का? आता जाता आपण पाहू, जर ज्ञानेश्वरी वाचायची, भागवत वाचायचं, नाही समजलं तर बाबाला विचारायचं. बाबाने मागता घेतलेलं आहे आपल्याला सोडवायचा. बाबाला विचारायचं फोन करून. नाही वाचलं तर काय होईल आपल्याला कळेल. आरसा आहे ज्ञानेश्वरी, आपल्याला दाखवतो आपण पुढे. हे मोबाईल मध्ये मॅप आहे ना आपल्या, तो सांगतो आपल्याला पुढे. आता हेड आलेले, राईट लेफ्टला घ्या, तसंच जर पुढे गेला तर पुढे गेलास, पुढे 100 मीटरवर परत युटर्न मारून परत मागे,
हा जसा मोबाईलचा मॅप सांगतो योग्य प्रवास, तसा हे सांगतो आपण पहिले 84 लक्ष योनीमध्ये फिरता फिरता संडासच्या आतमध्ये किडे होते. संडासच्या आतमध्ये मुंबईला शहरामध्ये ना त्या टॉयलेटची बाथरूमची लाईन गटाराला वड्याला समुद्राला मिळून सोडली, पण गावाला नाही. गावाला खड्डा काढलाय आणि त्याच्या आतमध्ये किडे होतात आणि तो माल सगळा संपून टाकला. ते किडे होतो आपण 84 लक्ष मध्ये संडासाच्या आतले किडे. आता व्हायचंय का नाही हे आपण ठरवायचं, तर ज्ञानेश्वरी वाचायची. आता बाकीची सगळी कामं थांबवायची आणि या कामाला महत्व दिलं पाहिजे. बरं माग होतो ते जाऊ द्या, झालं माग गेलं तो गेलं मिळालं, पण पुढं व्हायचंय का? आता पुढं नाही ना व्हायचं, म्हणजे थांबलं पाहिजे. पुढे होतो आपण याच्यावर बघा. आपल्या घरचे आपल्या नदीवर नेलं, तिकडे आपला अंत्यविधी झाला, जाळपोळ झाली का रात्री झोपायचं पीठ झाकून ठेवतात की नाही? पीठ झाकून ठेवतात कशासाठी? सकाळी खुलून पाहायचं माझा बाप पुतळा झाला, गाड होता, साप झालाय माझा बाप. हे थांबवायचे आपल्याला. येण्याची शरीरे शरीर आहे सरे किंबहुना येरझार चिरा पडे, त्याच्यावर दगड टाकायचा आहे. आपली वेळ झालेली आहे का? हो, आपली वेळ झालेली 4 मिनिटं राहिली आहे का? आता आपली वेळ कशी झाली? प्रवचनाची झाली असं समजू नका, तशी वेळ झालेलीच कार्यभाग आपला तेवढ्या टायमात उरकून घ्यायचं, काही सांगता नाही यायचं. बघा आज किती एक चांगला महात्मा रस्ता क्रॉस करता करता गेला आपल्या मालिकेवर. पद्मे बाबांबरोबर नेहमी असे सावली सारखे भागवताच्या ज्ञानेश्वरीच्या वव्या काढायचे, लोकांना शोधून द्यायचे आणि नम्र महात्मा. इथं घडीचा भरोसा नाही आपला. होता सावध व्हा आणि थोडा माया आशा आणि निघा आपल्या कामाला. असो आपण ज्ञानेश्वरीचं आज काय काय लिहिलंय? एंट्री पाहिलेली. उद्यापासून आपण रेग्युलर 1 अध्याय 2 अध्याय 3 असे त्याच्यातलं मोजक्या होईल बोलूया. आणि आपल्याला आता आपण एंट्री सापडली. फायदा काय? जन्म मरण टळतं. फायदा काय? मातृ पितृ मात्र सगोत्र अपार चतुर्भुज. आपले माणसं सगळे विष्णू भगवान होऊन जाणार. आपल्या कुळाकडे यम वाकड्या नजरेने पाहणार नाही. असं आत्मसुख आपल्याला याच्याने भेटणार आहे. अशी ज्ञानेश्वरी आपण वाचण्याचा विचार केलेला आहे. तुमच्या योगाने माझं ज्ञानेश्वरीचं अध्ययन होणार आहे. आपल्या शिंदेबाबांना वाटतं तुम्हाला कळावं तर त्यांना कळत, आणि त्यांना वाटत त्यांना कळावं तर मला कळणार आहे. हे कोणासाठी चालले? आपल्यासाठी, स्वतःसाठी. आपण करा सोडवत. ही खरं माझ्यासाठी हा उपक्रम राबवलाय तुम्ही. 10 दिवस महाराज ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा, बाकीचं काय करायचं नाही. खायचं प्यायचं झोपायचं आम्ही सगळा बंदोबस्त करू. ही कोणासाठी कर? माझ्यासाठी. हे सगळं असं आपण समजलं तरच आपलं करणारे. आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे. काही अडलं, काही वाटलं, एखादा बोलड विषय झाला तर मला विचारायला शान आहे असं, पण संतांच्या कृपेने जेवढं कळालंय तेवढं नक्की सांगेल. आणि आपल्याला ज्ञानेश्वरी सहज समजणार, अमृतानुभव समजणार, भागवत समजणार. काय अवघड नाही आहे जगामध्ये. आपण ठरवलं तर सगळ्या गोष्टी आपल्याला सोप्या आहेत. का म्हणे सोपे आहे सर्व. असो झालेली सेवा वगैरे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी तसेच तुम्हा सर्वांच्या प्रभू तुम्ही विशेषाच्या मूर्ती. असं मला वाटलं पाहिजे भगवान शंकर पुढे बसले, नाही तर मी आपलं नाटक करत राहिलो तर नाटकच होईल. तुम्ही प्रत्यक्ष शिवात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. असं एकदा तरी आपल्याला वाटलं पाहिजे रोज प्रवचन करता करता प्रभू तुम्ही गणेशाच्या मूर्तीने दुर्गा अर्चित असे भक्ती म्हणून बोल गंगावती किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले हे तर माझे जीवले पाहिजे. पण करविली तेशी केली कटकट वाकडी केली देवजाने. झालेली सेवा तुम्हा सज्जनांच्या चरणास करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा. अवधूत चिंतन श्री देव दत्त गोपाल कृष्ण. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय.
सांगितलं आता विश्वासमध्ये देवे येणे भाग्यज्ञ दोषावे दोषोनी मद द्यावे कसाय जाणे विवेकांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी अतिवाळो भूता परस्परे पडो मैत्रिणीवांचे विधांचे तिमिर लावो विश्व सर्वधर्म सुले पावो तो देवांचे तो ते लावो प्राणिदात वर्षद सर्वमंगळी ईश्वर निष्ठांची मांड्याळी अनवरत भूमंडळी भेटतो या होता कला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे लाव बोलते जय अर्णव पियुषांचे चंद्रके जय आंचन मार्कंडे तापयिनी ते सर्वाही सदा सज्जना सेवेव किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणे किंमती भजिवादी तुलसी अकटी आणि ग्रंथोपतीने विशेष योगी सृष्टाधिष्ठिते वावी एक मणे श्री शेषराव आहोई गदान बसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला हरि ओम शांती 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 Pulling.